19 जून रोजी महाराष्ट्रानं राजकारणाचा असा राडा पाहिलाय ज्याची चर्चा थेट दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे। शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा झाला, पण हा साधा सुधा मेळावा नव्हता। मेळाव्याच्या अवघ्या काही तास आधी पडद्याच्या मागे जे घडलं होतं ते होतं ऑपरेशन टायगर। उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार थेट एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले। आता विचार करा, अशा वादळामध्ये दोनही मंचावरनं काय तोफा धडाडल्या असतील। दोनही बाजूंनी एकमेकांचे वाभाडे काढणारे असे भडकाऊ वक्तव्य करण्यात आली आहेत। आज आपण याच विषयाचे इनसाइड विश्लेषण करणार आहोत। नक्की शिवसेनेचा वर्धापन दिन कोणाचा गाजला आणि कोणाचा वाजला? जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी दुर्गा। चला आता आधी जाऊयात सायंच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये। उद्धव ठाकरे भाषणासाठी या ठिकाणी उभे राहिले आणि समोरून गद्दारच्या घोषणा घुमल्या। खासदारांच्या फुटीचा घाव जिव्हारी लागलेल्या ठाकरेंनी यावेळी अत्यंत भडक आणि टोकाची अशी टीका केली आहे। शिंदे गटाला ठणकावून त्यांनी म्हटलंय की तुम्हाला स्वतःला पोरं होत नाहीयेत म्हणून आमची पोरं पळवतायत। आधी तुम्ही तुमच्या वांजवटेपणावरती इलाज करा। ठाकरेंच्या या विधानानं राजकीय वर्तुळामध्ये आग लागली आहे। ठाकरेंनी शिवसैनिकांना साथ घालत म्हटलंय की सगळे गेले तरी चालतील, हा संपूर्ण उरणारा वाघासारखा शिवसैनिक आजही माझ्याकडेच आहे। मला नेतृत्वाची हाव नाहीये। जर शिवसैनिकांना मी नको असेल तर पक्षप्रमुख पद मी आजही सोडायला तयार आहे, असं म्हणत या भाषणाच्या दरम्यान ठाकरेंनी पडत्या काळामध्ये सोबत राहिलेल्या निष्ठावंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे आणि त्यांचा विशेष सत्कार देखील केलाय। दरम्यान यावेळी नितीन चंदनशिवे यांनी ओमराजेंवरती चांगलाच निशाणा साधला आहे। तसेच सुषमा अंधारे यांनी देखील महायुतीवरती टीकेची तोफ डागत मैदान गाजवलंय। चला आता थेट कोरेगावच्या नेस्को सेंटरकडे, जिथे उपमुख्यमंत्री यांचा मेळावा सुरू होता। तिथे सत्तेची पावर आणि 6 बंडखोर खासदारांच्या पाठबळामुळे उपमुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास हा 7व्या आसमानावरती होता। पण या मंचावरती शिंदेंच्या आधी ज्या वक्त्यांनी भडकाऊ वक्तव्य केली आहेत त्यानं संपूर्ण वातावरणच गरम झालं। सगळ्यात भयंकर तोफ डागली आहे ती गुलाबराव पाटलांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंचा थेट एकेरी उल्लेख करत टीका केली आहे। ते मंचावरनं म्हणालेत की माझी अहिराणी शिवी जर तुम्ही ऐकली ना तर तुमचे कान सुजतील। तुम्ही आम्हाला काय गद्दार म्हणताय? गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यानं नेस्को सेंटर डोक्यावरतीच घेतलं गेलं। तर त्यांच्या पाठोपाठ रामदास कदम यांनी देखील ठाकरेंना आवाहन देत म्हटलं आहे की हे कडवे शिवसैनिक तुमचे पाय जागेवरती ठेवतील का, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे। दरम्यान यानंतर एंट्री झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची। शिंदेंनी कडक शेरोशायरी करत ठाकरेंना थेट उत्तर दिलंय, मी डॉक्टर नसलो तरी राजकीय ऑपरेशन कसं करायचं हे मला चांगलंच माहिती आहे आणि लक्षात ठेवा, ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही। दरम्यान या मेळाव्यामध्ये शिंदेंनी ऑपरेशन टायगर अंतर्गत नव्यानं दाखल झालेल्या खासदारांचा आणि नेत्यांचा जाहीर सत्कार देखील केलाय। आता बोलूया सर्वात मुख्य मुद्द्यावरती, या 6 खासदारांच्या फुटीचा इम्पॅक्ट काय झाला? कायदेशीर आणि मानसिकदृष्ट्या उद्धव ठाकरेंना हा खूप मोठा धक्का आहे, कारण संसदेमध्ये आता त्यांचे फक्त 3 खासदार उरले आहेत। पण या धक्क्याचा उलटा परिणाम असा झालाय की शिवसैनिक खचला नाही तर पेटून उठलाय, ज्यामुळे षण्मुखानंद हॉलमध्ये पाय ठेवायला देखील जागा नव्हती। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना या खासदारांमुळे दिल्लीमध्ये प्रचंड राजकीय वजन मिळालंय, ज्याची ताकद त्यांच्या नेस्को सेंटरमधील अलोट गर्दीमध्ये स्पष्ट दिसत होती। या संपूर्ण खेळामध्ये एक मोठा ट्विस्ट आला जेव्हा थेट दिल्लीवरनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एंट्री झाली। कोल्हापूरच्या अंबाबाई कॉरिडॉरच्या जाहीर मंचावरनं बोलताना अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंच्या पाठीवरती दिल्लीचा सर्वात मोठा हात ठेवलाय। शहा यांनी थेट शब्दामध्ये हसत म्हटलंय की आधी आम्हाला शिवसेना शिंदे गट असं म्हणावं लागायचं, पण आता महाराष्ट्रामध्ये कोणताही गट तट उरला नाहीये। आता फक्त एकच शिवसेना आहे आणि ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अधिकृत शिवसेना। शिवसेना के अध्यक्ष और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है।
अमित शहा यांच्या एकाच विधानानं शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्लीमधनं थेट सत्तेचा आणि अधिकृततेचा सर्वात मोठा असा फायनल शिक्का लावून दिलाय. ऑपरेशन टायगर अंतर्गत बंडखोरी केलेले ठाकरे गटाचे 6 खासदार सुरक्षेच्या कारणास्तव आणि दिल्लीमधील कायदेशीर प्रक्रियेमुळे थेट एकनाथ शिंदेंच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मंचावरती प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीयेत. पण मंचावर ते हजर नसले तरी देखील त्यांच्या बंडखोरीची आणि यशाचीच गुंज संपूर्ण नेस्को सेंटरमध्ये घुमत होती. खासदारांच्या अनुपस्थितीमुळे मंचावरील थेट सत्कार टळला असला तरी या अंतर्गत मोठ्या राजकीय धक्क्यामुळे शिंदेंचा मेळावा पडद्याच्या मागून पूर्णपणे गाजलाय. तर दुसरीकडे एवढा मोठा आघात सोसून देखील कोणतीही सत्ता पाठीशी नसताना केवळ निष्ठावंतांच्या अलोट गर्दीच्या वांजोटेपणासारख्या सडेतोड वक्तव्याच्या आणि स्वाभिमानाच्या जोरावर उद्धव ठाकरेंनी आपला आवाज मुंबईमध्ये वाजवून दाखवलाय. एकाकडे पॉवर, दुसऱ्याकडे निष्ठा. आता महाराष्ट्राची जनता आगामी निवडणुकीमध्ये खरी शिवसेना कोणाला मानणार? तुमचं मत काय आहे या सर्व घडामोडींवरती कमेंट करून नक्की सांगा.